म्हणला येडेपणा करू नको, आपलं थोडं वर चालतंय. पण तू डॉक्टरच होय, हात लावला का 35. ते केलं डॉक्टर. आता ते क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं? क्वांटिटी येणार डॉक्टर झालं ते. त्याला बेजाच नाही ना. मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेलं, कानात वायरी, स्टेथोस्कोप, झोपा. माणूस गेला का लगेच झोपा. डोळे दाखवा, कान दाखवा, नाक दाखवा, पालथ व्हा, उताना व्हा, सरळ व्हा, नाही का पहा काय होतं तुम्हाला. मग एवढा टाइम व्यायाम चालू होता. आणि सगळं झालं का सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिवशी परत या. आणि परदिवशी गेलं का खाटाचा अंदाज घ्यायचा. खाट मोकळी दिसली का थांबून घ्या. खाट नाही मोकळी ठेवायची, कोणीतरी पडेलच पाहिजे खाटावर. मग ही लोक होळीला दिवाळीला हॉस्पिटलचं उद्घाटन करतात, 4था मजला कसं काय 6 महिन्यात वडीला. आणि त्याला अजून एक शकल काढली डॉक्टरांनी या 4-5 वर्षात, ती अजून कोणत्या डोक्यातच नाही आली. तुमच्याकडचं पेशंट माझ्याकडे पाठवायचं ना 1000 तुम्हाला दे पाठवून, मी लुटितो ना. कसं लुटायचं तू नको लुट. अजून एक 3री मेक काढली डॉक्टरांनी. काय? शेतकऱ्याने बायको बाळणपणाला नेली. एक तर शेतकऱ्याची बायको म्हणजे त्याचा निमा आधार. शेतकऱ्याचा अख्खा जीव कोणात? बायकोत. बरं, शेतकऱ्याचा अख्खा परपंच कोण करते? बायको. डॉक्टर बरोबर त्याच्या कपड्याचा अंदाज करतो. अरे पायजाम्यावाला आहे, धुवायला हरकत नाही. बायको चेक करून आली का डॉक्टर बाहेर आल्याबरोबर लगेच तोंड बारीक करतो. डॉक्टर कळा येणार त्या बाईला, पण तोंड बारीक करतो डॉक्टर. आणि डॉक्टर फक्त एवढंच म्हणतो त्या माणसाला, अवघड आहे, प्रयत्न करू पण अवघड आहे, तयारी ठेवा पण आडवं चालय. आणि या 7-8 वर्षापासून जवळजवळ सगळी पोरं आडवीची येतात. मग आजमध्ये रेंज नाही का काय, पण पोरं आडवीची येतात. आडवी आली का यांनी 4 टाके घातले का 20,000ला घातलाच. डॉक्टरने डॉक्टरचं पोर डॉक्टर करावा यापेक्षा करू नये. आता हे दोन्ही सुंदर पाखवादे, यांचा पोर या पाखवाद्याच होईल. डोक्यातून काढून टाक, तो येडा होऊ शकतो. कीर्तनकाराचं पोरगा कीर्तन, माझं पोरानं कीर्तन करावं हे मी डोक्यात सुद्धा नाही आणायचं. माझं बुंगलं त्याचं बुंगलाच. आपली जादूची कांडी चालली त्याची चाललंच असं नाही. तो डीजेचा मालक होऊ शकतो, त्याला काय. नाही, जगात एकच माणूस आहे महाराज, एकच माणूस अख्ख्या जगात का जे बापाला जमलं तेच पोराला जमतं. अख्ख्या जगात एकच माणूस पुढारी. एक दमलं का दुसरं उठलं, बाकी दुसरं नाही. डॉक्टरचं येड, मास्तरचं पेट्रोल पंप लुटाय गेलं, जेलमध्ये गेलं. काय करतो गावठी भाषेत सांगा, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. पण पोसात लई. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 हातावर नंबर लिहून घ्यायचे, घरी गेले उचकायचे. लबाडे का खरंय. मुडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. माणूस तयार करते बरं का पटकन. माणूस तयार करायचा, जन्माला घालायचा, मरून दाखवायचा, वर नेऊन घालायचा, खाली आणून द्यायचा आणि मग कीर्तन संपवायचं. पै श्रीसंग समती दिला मुलगा. उदाहरण, पुलश्य नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संघ केला तर हिरण्यक्ष नावाचा आपलं रावण जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणत संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. अशी बोगसगिरी चालत नाही. महिला म्हणतात गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो. काही पोराला भात लय आवडतो, त्याच्याही भात खायची. पण काही पोरांना नुसता रस्सा आवडतो, लिंबू पिळून. त्याची आई एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती, लिंबू पिळून रस्सा आणायची. मग इक्वालिटी टाईट का म्हणून आली. चला आता बाळ बनवून दाखवायचं बरं का पटकन. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बनणंच दाखवतो, पण लिहूनच घ्या, आयुष्यात काम येईल तुम्हाला. सोनोग्राफी नाही काय नाही, एवढंच लिहून न्यायचं. चला, पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात,
तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, लिंग आणि नख तिसऱ्या महिन्यात, म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी